स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके. आपण लास्ट 2 लेक्चर पासून आपण हिस्ट्री ऑफ अ प्रोफेशन, हिस्ट्री ऑफ अ फार्मसी इन प्रोफेशन in India in relation to the education. फार्मसी एज्युकेशन मध्ये कशी आली किंवा फार्मसी प्रोफेशन हे एज्युकेशन मध्ये कसं आलं हे आपण बघितलं. आणि नंतर आपण काय बघितलं, फार्मसी म्हणजे काय किंवा फार्मास्युटिक्स म्हणजे काय. नंतर जे आपण बघितलं की ते इयर्स कोणत्या इयर्स मध्ये एस्टॅब्लिश झालं. फर्स्ट एज्युकेशन कुठून स्टार्ट झालं, बिगिनिंग ऑफ अ फार्मास्युटिकल एज्युकेशन फ्रॉम BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पासून बिगिनिंग स्टार्ट झालं फार्मसी एज्युकेशनचं. नंतर जर्नल वगैरे कुणी काढले हे आपण बघितले. देन हे जे आपण इयर्स बघितले, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट कधी तयार झालं, DTAB कधी तयार झालं किंवा एस्टॅब्लिश झालं, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स कधी आले, हे आपण सगळं बघितलं. फार्मसी ऍक्ट कसा म्हणजे कधी आला आणि फार्मसी ऍक्टचं काम काय आहे हे आपण बघितलं. नंतर PCI कधी एस्टॅब्लिश झाली, 1949 मध्ये PCI एस्टॅब्लिश झाली. नंतर आपण काल काय बघितलं की हिस्ट्री ऑफ अ फार्मसी प्रोफेशन इन रिलेशन टू द इंडस्ट्री. मग इंडस्ट्रीमध्ये फार्मसी प्रोफेशन कसं आलं हे आपण शॉर्ट मध्ये बघितलं. म्हणजे काल बघितलं होतं हे आपण शॉर्ट मध्ये आता घेऊयात. फाउंडेशन ऑफ अ मॉडर्न फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्री पहिल्या इंडस्ट्रीचं नाव काय आहे तर बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स. हे कलकत्तामध्ये एस्टॅब्लिश झालं 1901 मध्ये 20व्या शतकात. नंतर कुणाचा माईक ऑन आहे? विसाव्या शतकात बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स हे एस्टॅब्लिश झालं. नंतर अजून एक कंपनी आहे ती बॉम्बेमध्ये तयार झाली 1903 मध्ये. 1907 मध्ये अलेम्बिक केमिकल वर्क्स हे एस्टॅब्लिश झालं. ह्या ज्या 3 कंपनी मी आता सांगितलं ते काय काम करतात कोणी सांगू शकेल? किंवा त्याचं प्रोडक्शन कुणासाठी होतं, कुणासाठी ते मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग करतात? इंडियासाठी. हा. आणि काय काय मॅन्युफॅक्चरिंग करतात? अँटीबायोटिक, टॅब्लेट्स अँड कॅप्सूल. हा. ओके. देन फार्मसी प्रॅक्टिस म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं होतं मी. फार्मसी प्रॅक्टिस इज अ डिसिप्लिन ऑफ अ फार्मसी विच इन्व्हॉल्व्स डेव्हलपिंग द प्रोफेशनल रोल. म्हणजे प्रोफेशनल रोल डेव्हलप करण्यासाठी फार्मसीचा उपयोग होतो. प्रोफेशनल रोल डेव्हलप करण्यासाठी फार्मसी प्रॅक्टिस केली जाते. फार्मसी प्रॅक्टिस ऑफर्स pharmacy practice offers practicing pharmacists in the depth useful review आणि research trials and survey of a new drug. न्यू ड्रगच्या सर्वेसाठी किंवा न्यू ड्रग इन्व्हेंट करण्यासाठी जे रिसर्च केले जातात त्याचे रिव्ह्यू आर्टिकल्स ह्याचं स्किल पण फार्मसिस्टला असणं महत्वाचं आहे. नंतर नॉवेल थेरपेटिक अप्रोच, हे पण नॉवेल थेरपेटिक अप्रोच म्हणजे नवीन ड्रगचं ट्रीटमेंट कशी केली जाते हे पण तुम्हाला सांगितलं होतं. देन हु इज अ फार्मसिस्ट. मी काल सांगितलं होतं की फार्मसिस्टला ड्रगिस्ट अँड केमिस्ट म्हणतात. हे
हेल्थ केअर प्रोफेशन हे एक हेल्थ केअर प्रोफेशन आहे हू प्रॅक्टिस इन द फार्मसी, म्हणजे फार्मसी मध्ये जो प्रॅक्टिस करतो त्याला फार्मसिस्ट म्हणतात. इन द फील्ड ऑफ हेल्थ सायन्स फोकसिंग ऑन द safety and it is a field of a health science focusing on the safety and effective medicine use. 2 मिनिटं. देन अपार्ट फ्रॉम दिस फार्मसीचा फक्त हाच रोल आहे का की सेफ्टी आणि इफेक्टिव्ह मेडिकेशन पेशंट पर्यंत जायला पाहिजे, तर नाही, बाकीचे पण त्याचे रोल आहेत. मग रोल कुठून कुठून आहेत ते सांगू शकता का तुम्ही? फार्मसी प्रॅक्टिस शिवाय कोणते रोल्स करतो? सोशल फार्मसी मध्ये आहे, हॉस्पिटल मध्ये आहे, तसंच आपण म्हणजे मेडिसिन आणायला गेल्यावर कशा घ्याव्यात, काय घ्याव्यात त्याची माहिती देणं, त्यात फार्मसी. हा, ओके. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की कल्टिवेशन मध्ये पण रोल आहे फार्मसिस्टचा. माझा आवाज रिपीट होतोय का? नाही. ओके. कल्टिवेशन मध्ये काल तुम्हाला मी सांगितलं होतं की ह्या सगळ्या फील्ड असून त्या कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट किंवा एक्सट्रॅक्शन असेल, त्याचं सिंथेसिस असेल, क्लिनिकल अँड नॉन क्लिनिकल एक्सपेरिमेंट कसे घ्यायचे, डिस्पेन्सिंग, मॉनिटरिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स, हे मी तुम्हाला सांगितलं होतं काल की ह्याच्यामध्ये काय काय येतं. एक्सट्रॅक्शन मध्ये काय येतं म्हणून मी सांगितलं होतं तुम्हाला. त्या मेडिसिन कशा घ्यायच्या, कशा सोबत घ्यायच्या, किंवा ते नाही, नाही, घेतल्यावर काय खाऊ नये. नाही, हे पुढच्या पार्ट मध्ये झालं. हे तुम्हाला समजलं नाही का काल शिकवलेलं की हा जो मी पॉइंट वाचते आता, फ्रॉम कल्टिवेशन ऑफ अ मेडिसिनल प्लांट, एक्सट्रॅक्शन, सिंथेसिस, क्लिनिकल अँड नॉन क्लिनिकल एक्सपेरिमेंट्स अँड डिस्पेन्सिंग, मॉनिटरिंग अँड फार्माकोव्हिजिलन्स, हा जो मी पॉइंट खालच्या ज्या 2 पॅरेग्राफ आहेत हे मी तुम्हाला काल एक्सप्लेन केले होते की ह्याच्यामध्ये काय काय येतं. आठवतंय का? कल्टिवेशन ऑफ हा. मेडिसिनल प्लांट मध्ये काय येतं? तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मेडिसिनल जे प्लांट आहेत, तुम्ही अश्वगंधा वगैरे जे एक्झाम्पल सांगितले होते काल, आठवले का? येस मॅम. Yes, ma'am. हा, मग मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन करण्यापासून त्याचं एक्सट्रॅक्शन मध्ये मी काय सांगितलं होतं की एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, तर ऍक्च्युअल क्रूड ड्रग, म्हणजे आपल्याला ज्या मेडिसिनल प्लांट मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट असतात किंवा जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात त्यामधून फक्त आपल्याला एकच एक्सट्रॅक्शन करायचं, म्हणजे एकच त्याच्यातून पाहिजे आपल्याला. आता एखादा प्लांट आहे, मी हळद कुरकुमा म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं हळदीचं. आता हळदीचं कल्टिवेशन आपण केलं, ती अशी आहे अशी प्लांट मिळणार आहे आपल्याला, किंवा आपण बघितलं का कुणी हळदीचे हळकुंड वगैरे असतात ते. हा, मग ते आहे तसे आपल्याला मिळतात हळकुंड वगैरे. मग त्याच्यातून आपल्याला फक्त एकच केमिकल पाहिजे किंवा एकच इन्ग्रेडियंट्स पाहिजे आपल्या एक्सपेरिमेंटसाठी. मग आपण ते कसं एक्सट्रॅक्ट करणार आहे, त्या प्रोसेसला आपण एक्सट्रॅक्शन म्हणतो. ते आपल्याला कसं मिळणार आहे, एकच कॉन्स्टिट्युएंट आपल्याला पाहिजे असेल तर तो कसा मिळणार आपल्याला, ती प्रोसेस जी आहे त्याला एक्सट्रॅक्शन प्रोसेस म्हणतात. मग जे एक्सट्रॅक्शन आपण केलेलं आहे त्याचं सिंथेसिस आपल्याला परत अजून आपल्या ड्रग मध्ये किंवा आपल्या ज्या मेडिसिन आहे आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये कुरकुमीनचं सिंथेसिस किंवा कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे ते म्हणजे सिंथेसिस. आता एक्सट्रॅक्शन झालं ड्रगचं, आपल्याला मिळाला तो जो एक आपल्याला पाहिजे इन्ग्रेडियंट, तो इन्ग्रेडियंट्स मिळाला. इन्ग्रेडियंट्स म्हणजे कळतं का तुम्हाला, का सांगू दे? पदार्थ आपल्याला जो पाहिजे किंवा सबस्टन्स एखादा पाहिजे तो मिळाला आपल्याला एक्सट्रॅक्शन मधून. मग त्याचं प्रोसेस करायचं, ते
ते आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये टाकायचं. मग त्याच्यासाठी कोणती प्रोसेस आहे तर ती सिंथेसिस मध्ये येते ती प्रोसेस. मग त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं आठवतंय का? त्यात पेशंट इन्व्हॉल्व असतो. हा, राईट. त्यात पेशंट इन्व्हॉल्व असतो. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पेशंट इन्व्हॉल्वमेंट असते. मग तो आपण जो ड्रग सिंथेसिस केला आहे तो आपण क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पेशंटला देतो. समजला का इथपर्यंत? हो मॅम. हा, आणि नंतर आपण जे नॉन क्लिनिकल ट्रायल्स, पहिल्यांदा नॉन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये येतात आणि नंतर आपण क्लिनिकल ट्रायल्स घेतो. नॉन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काय येतं तर एखादा ड्रग आपल्याला डिझाईन करायचंय. आता हा आपण कुरकुमिन एक्झाम्पल घेते मी. कुरकुमिन आपण सिंथेसिस केला, ते पेशंट मध्ये काय चेंजेस दाखवतील किंवा त्याचे जे एक्सपेरिमेंट असतील आधीचे, ड्रग तयार होण्याच्या आधीचे जे एक्सपेरिमेंट आहेत, त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे किंवा तो जास्त इफेक्टिव्ह आहे का, हे जे आपण कम्प्युटर बेसिसवर जे चेक करतो किंवा आपण अंदाज लावतो की हा इथपर्यंत इफेक्ट दाखवेल. मग जे आपण अंदाज लावतोय किंवा आपले जे अजम्पशन आहेत ते नॉन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये येतात. मग नॉन क्लिनिकल ट्रायल एक्सपेरिमेंट फार्मसिस्ट करतो. नंतर डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे की पेशंट पर्यंत पोहोचवणे, आपल्याकडे जे औषध आहे ते पेशंट पर्यंत पोहोचवणे म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे, त्याला डिस्पेन्सिंग म्हणतात. आणि मॉनिटरिंगचं मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, मॉनिटरिंग मध्ये कोणता रोल येतो फार्मसिस्टचा? हॅलो, मॉनिटरिंग म्हणजे काय? आता कुणीतरी सांगितलं होतं मला मॉनिटरिंग म्हणजे काय? की पेशंट आल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग करायचं म्हणजे त्यांची देखरेख करणे. हा, मॉनिटरिंग म्हणजे देखरेख करणे. किंवा त्यांना सांगायचं की ह्या मेडिसिन मी तुम्हाला सांगितलं की मिल्क सोबत घ्यायच्या असतात काही काही मेडिसिन, मग ते पेशंटला सांगितलं पाहिजे की ह्या मेडिसिन फक्त मिल्क सोबतच घेतला पाहिजेत किंवा ह्याचा डोस किती घेतला पाहिजे, मग ह्याच्याबरोबर कोणतं डाएट फॉलो केलं पाहिजे, हे सगळं मॉनिटरिंग मध्ये येतं. मग मॉनिटरिंग मध्ये पण फार्मसिस्टचा रोल आहे. नंतर फार्माकोव्हिजिलन्स. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे मी काल सांगितलं होतं की फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय? इफेक्टिव्हनेस अँड सेफ्टी. हा, सेफ्टी आणि इफेक्टिव्हनेस चेक करायची ड्रगची. हे मी काल पॉइंट घेतले होते, तुमच्या लक्षात नाहीत आलेत का काल? ठीक आहे, राहू द्या. आता तुम्हाला क्लिअर झाले का ह्या पॉइंट मध्ये काय आहे? यस मॅम. यस मॅम. ओके, आपण रिवाइज करतोय कालचा चॅप्टर. यस. हा, मग रोल ऑफ फार्मसिस्ट. मग रोल ऑफ फार्मसिस्ट मध्ये काय येतं आपण हे 1 बाय 1 पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. आज बघणार आहोत ते रोल ऑफ फार्मसिस्ट. मग रोल ऑफ फार्मसिस्ट मध्ये काय येतं तर कम्युनिटी फार्मसी, नंतर क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी, इंडस्ट्रियल फार्मसी, अकॅडमिक फार्मसी, रेग्युलेटरी फार्मसी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हर्बल फार्मसी अँड मेनी मोर. हे सगळे फार्मसिस्टचे रोल आहेत. ही स्लाइड, हा ठीक आहे, ही स्लाइड आपण घेतली होती काल. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस रिक्वायर्ड दॅट द फार्मसिस्ट फर्स्ट कन्सर्न must be the welfare of the patient in all settings. ह्याचा अर्थ काय आहे तर फार्मसिस्टचा फर्स्ट कन्सर्न हा महत्वाचा आहे. कुणासाठी तर पेशंट इन ऑल सेटिंग्स. पेशंट जे आपल्या एरिया मधले जे पेशंट आहेत त्यांच्या, 2 मिनिटं. हॅलो, हॅलो, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आपल्या आजूबाजूचे जे पेशंट आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी किंवा त्यांच्या वेलबिंग साठी फार्मसीचा फर्स्ट कन्सर्न हा महत्वाचा आहे. माझा आवाज येतोय का? हो मॅम. येस मॅम.
Yes, हा, ma'am. okay. Then, in core of a pharmacy activity is the supply of a medication and other healthcare product of a assure a quality, appropriate information and advice for the patient and monitoring the effect of their use. ह्यामध्ये मी काय सांगितलं होतं आठवतंय? तुम्हाला कालचं लेक्चर कळलं नाही का? फार्मसी ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं तर सप्लाय ऑफ मेडिकेशन म्हणजे मेडिसिन सप्लाय करायचे, हेल्थ केअर प्रोडक्ट मेडिसिन सोबत आपण हेल्थ केअर प्रोडक्ट जे आहेत ते आपण सप्लाय करतो. मेडिसिन सोबत आपण हेल्थ केअर प्रोडक्ट म्हणजे आपण मी सांगितलं होतं काल की बँडेज वगैरे आपण सप्लाय करतो पेशंटला. मेडिसिन सोबत जे आपल्याला लागणार आहेत पेशंटला जे प्रोडक्ट लागतील ते पण आपण फार्मसीमध्ये ठेवतो. ऑफ अश्युअर्ड क्वालिटी म्हणजे त्याची क्वालिटी चेक करूनच आपण ते ठेवतो. परत अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन पेशंटला अप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन देतो की ते कसे यूज करायचं, काय करायचं आणि त्यानंतर डिव्हाइस अँड ऍडवाइस फॉर द पेशंट. तेच मी सांगितलं की आपण पेशंटला ऍडवाइस करतो की ते कसं घ्यायचं किंवा काय करायचं त्याचं. देन मॉनिटरिंग द इफेक्ट ऑफ देअर यूज आणि नंतर आपण मॉनिटरिंग करतो ते बरोबर यूज मध्ये आहे का. देन इंटिग्रल पार्ट ऑफ अ pharmacies contribute the promotion of the rational and economic prescribing and appropriate medicine use. इंटिग्रल पार्ट ऑफ अ फार्मसीज कॉन्ट्रीब्यूट म्हणजे आपण प्रिस्क्रिप्शन मध्ये महत्वाचा रोल आपण पार पाडतोय हे ह्यामध्ये सांगितलेलं आहे. The objective of each element of a pharmacy service is relevant to the individual, is clearly defined and is effectively communicated to all those involved. म्हणजे आपण फार्मसी प्रॅक्टिस मध्ये आपण जेव्हा रुटीन चालू ठेवतो की फार्मसी प्रॅक्टिसचं मग त्यामध्ये जे जे काही इंडिव्हिज्युअल ऍड होत आहेत म्हणजे आपण MR असेल किंवा फार्मसी शॉप मधला जो फार्मसिस्ट आहे किंवा जे त्यांचे जे लिंक आहेत ते कुठून माल एक्सपोर्ट करणार आहेत, कंपनी मधून अटॅचमेंट असती, मग हे जे काही मेंबर्स ऍड होत आहेत त्यांच्यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असलं पाहिजे जेणेकरून ही फार्मसी प्रॅक्टिस सुरळीतपणे पार पडेल. समजलं का. देन रोल स्कोप ऑफ फार्मसी प्रॅक्टिस. मग स्कोप मध्ये काय येतं तर कम्युनिटी फार्मसी, देन हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, इंडस्ट्रियल फार्मसी, न्यूक्लिअर फार्मसी, देन फार्मास्युटिकल एज्युकेशन, फार्मास्युटिकल जनरलिझम म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की लॉ म्हणून पण ते चुकीचं आहे म्हणजे माझ्याकडून मिस्टेक झाली होती. जनरलिझम म्हणजे काय तर आपले जे नवीन रिसर्च पेपर येतात किंवा लेटेस्ट न्यूज आर्टिकल्स जे असतात आपल्या फार्मा रिलेटेड ते यामध्ये येतात फार्मास्युटिकल जनरलिझम मध्ये. समजलं का. हो मॅम. हो मॅम. जनरलिझम मध्ये काय येतात तर लेटेस्ट न्यूज किंवा जे आर्टिकल असतात फार्मसीची न्यूज म्हणजे फार्मसीची जी न्यूज असते आपण बघितली की हे ड्रग इन्व्हेंट झाले किंवा हे असे ड्रग मार्केटमध्ये आलेत किंवा आता COVID-19 मध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड हे जे न्यूज आपण प्रिपेअर करतो किंवा न्यूज येते बाहेर मार्केटमध्ये ते कोणाचं काम आहे म्हणजे कोण जनरेट करतं तर फार्मास्युटिकल जनरलिझम हे त्याच्यामध्ये येतं. देन ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट म्हणजे ऑर्गनाइज एखादी असेल एखादी कंपनी असेल तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट मध्ये येतं. देन गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल DIचं वगैरे जे गव्हर्नमेंट ऑफिसर असतात हे रेग्युलेटरी आपलं फार्मसी रेग्युलेशन मध्ये आहे का किंवा
अजून काही ते काम बघतात DTAB वगैरे. DTAB चे जे मेंबर्स असतात किंवा जे ड्रग इन्स्पेक्टर वगैरे असतात हे त्यांच्यामध्ये येतं. देन क्लिनिकल ट्रायल्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये ड्रगची इफिकसी, सेफ्टी हे चेक केली जाते आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक ब्रांच आहे. देन इथपर्यंत आपण आलो होतो काल. इथपर्यंत आपण आलो होतो आणि नंतरची स्लाइड आता आपण इथून आजच्या लेक्चरला स्टार्ट करूयात. हे मागचं जे मी आता सांगितलं तुम्हाला ते क्लिअर झालं का? Yes, मॅम. अजून काही डाऊट आहे का त्याच्यामध्ये? मी उद्या परत हे रिपीट नाही करणार. मी तुम्हालाच विचारणार आहे की उद्या हे आपण काय शिकलो. समजलं का? हो मॅम. ह्याच्या बॅकचं. आणि आता आपण शिकणार आहे ते इथून स्टार्ट करूयात आपलं लेक्चर. गुड फार्मसी प्रॅक्टिस. तर हे काय आहे तर आपण हे पण घेतलं होतं का काल? हो मॅम. हो. नाही. स्कोप ऑफ फार्मसी प्रॅक्टिस नंतर हे आपण चालू करणार आहे. ठीक आहे. स्कोप ऑफ फार्मसी प्रॅक्टिस पर्यंत आपण काल घेतलं होतं. हो. हा. आणि आता आपण कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय बघणार आहोत. हे कुठून बघतोय तर हे जे आपण घेतलं होतं हे रोल ऑफ फार्मसिस्ट ह्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी फर्स्ट पॉइंट आहे. हा आपण आज बघणार आहोत. कम्युनिटी फार्मसी मध्ये काय येतं ते इथं. इथून ते आपल्याला लोगोंचे मीनिंग सांगणार होते आज. सर बरं झालं आठवण केली. हे लोगो ना, हे जे दोन लोगो आहेत हे फार्मसीचे लोगो आहेत. हा जो फर्स्ट लोगो आहे हा फार्मसीचा लोगो आहे आणि हा जो आहे लास्ट वाला हा सुद्धा फार्मसीचा लोगो आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी काहीच नाही. आपण जे फार्मसी बघतोय किंवा आपण म्हणतोय की फार्मसी म्हणजे काय तर ह्या लोगोनी ती रिप्रेझेंट केली जाते. हे लोगो दिसले की फार्मसी म्हणजे आपण लक्षात ठेवतो. आणि हे जे आपण मॉर्टर पेसल तुम्ही कधी यूज केलंय का 12वीत? किंवा आपण खलबत्ता घरातला असं म्हणतो किंवा बघितलाय का तुम्ही खलबत्ता वगैरे असं? हो मॅम. मग आपण खलबत्ता आहे त्याचा आपल्या सुटिक्स मध्ये पण आपल्याला जे पावडर्स आहेत किंवा जे हार्ड फॉर्म मध्ये जे मटेरियल आहे ते ट्रिच्युरेट करण्यासाठी किंवा जे त्याचं पावडर फॉर्म मध्ये करण्यासाठी आपण यूज करतो. हे जे खालचं आहे ते मॉर्टर आहे आणि हे जे वरचं आहे जे ठेवलं आहे ते पेसल आहे. मॉर्टर आणि पेसल आपण नाव देतो ह्याला. आणि त्याच्यामध्ये आपण RX काढले म्हणजे ते फार्मसीचा लोगो आहे. आणि आपण मेडिकल शॉप म्हणजे डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलं आहे आपल्याला त्याच्यावर तुम्ही RX असा सिम्बॉल बघितलाय का? हो मॅडम. RX सिम्बॉल म्हणजे ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट काय देतो ते RX ने आपण रिप्रेझेंट करतो. हे मोटर पेसल आणि RX हे असं आहे. हे दोन फार्मसीचे सिम्बॉल आहेत. कुणी तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवा फक्त, कुणी असं एक्झामला वगैरे नाही विचारत की सिम्बॉल वगैरे काय आहेत. फक्त लक्षात ठेवा तुम्ही की हे दोन फार्मसीचे सिम्बॉल आहेत आणि हे प्रिस्क्रिप्शनचे सिम्बॉल आहे. आपण ह्या मॉर्टर आणि पेसल मध्ये पहिले जे आयुर्वेदामध्ये जे मेडिसिन घेत होते किंवा जे आपले आयुर्वेदिक मेडिसिन होते ते पूर्ण असे हार्ड फॉर्म मध्ये असायचे. ऋषी मुनींना वगैरे तुम्ही बघितले का एखाद्या किंवा आधीच्या काळातले जे ते असे बारीक करून ड्रग द्यायचे किंवा ड्रगचं पावडर फॉर्म मध्ये करून ते मेडिसिन्स द्यायचे. ते ह्याच्यासाठी यूज केलं जातं. अजून काही सांगितलं होतं का काल मी?
तुम्हाला सांगणार आहे वगैरे असं? नो मॅम. हा, ते लोगोचे क्लिअर झाले का तुम्हाला? ते 2 फार्मसीचेच लोगो आहेत. ते 2 लोगो बघितले की फार्मसी म्हणजे लक्षात ठेवायचं. देन आता आपण लेक्चर स्टार्ट करूयात आपलं आजचं. म्हणजे हे आपण रिव्ह्यू बघितला आतापर्यंत आपण काय घेतलं 2 लेक्चर मध्ये, लास्ट 2 लेक्चर मध्ये काय घेतलं हे आपण काल बघितलं. आता इथून स्टार्ट करूयात आपलं लेक्चर. देन कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी मध्ये काय काय येतं? तर कम्युनिटी फार्मसी म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय तर पीपल, जे लोक आहेत आपल्या आजूबाजूला. कम्युनिटी म्हणजे पीपल. देन कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय तर त्यांच्यासाठी आपण जी फार्मसी तयार करतो किंवा प्रॅक्टिस तयार आहे त्याला कम्युनिटी फार्मसी म्हणतात. मग कम्युनिटी फार्मसी मध्ये काय येतं तर community pharmacy is the practice of a pharmacy in the community setting. म्हणजे कम्युनिटी सेटिंग म्हणजे काय तर कम्युनिटी सेटिंग म्हणजे ग्रुप ऑफ पीपल, पीपलच्या ग्रुपमध्ये जी फार्मसी प्रॅक्टिस केली जाते त्याला कम्युनिटी फार्मसी म्हणतात. हे रिटेल शॉप म्हणजे आपण जे मेडिकल शॉप म्हणतो हे ह्याच्यात येतं. आपण एरियामध्ये आपल्या बघतो की मेडिकल शॉप आहेत, मग ते कोणत्या कम्युनिटी मध्ये कोणत्या सेटिंग मध्ये येतं तर कम्युनिटी फार्मसी मध्ये येतं. is the practice of a pharmacy in the community setting. It required professional skill and in the many cases management ability. ह्याच्यासाठी काय लागतं तर प्रोफेशनल स्किल लागतं आणि इन मेनी केसेस मॅनेजमेंट ॲबिलिटी लागते कम्युनिटी फार्मसी रेग्युलेट ठेवण्यासाठी. In addition to dispensing pharmaceuticals, community pharmacists answer questions about prescription and over the counter drugs. ह्याचा मीनिंग काय आहे तर इन ॲडिशनल प्रोफेशनल स्किल तर लागतच, नंतर मॅनेजमेंट ॲबिलिटी पण लागते. मग त्याच्या ऍडिशन मध्ये फार्मसिस्टला काय असावं लागतं तर डिस्पेन्सिंग फार्मास्युटिकल्स म्हणजे आपण जे औषधं देतो डिस्पेन्सिंग फार्मास्युटिकल्स म्हणजे जे आपण औषधं बनवलेली आपण त्यांना देतोय ते ह्याच्यात येतं. डिस्पेन्सिंग फार्मास्युटिकल्स कम्युनिटी फार्मासिस्ट आन्सर द क्वेश्चन्स अबाउट द प्रिस्क्रिप्शन. जे प्रिस्क्रिप्शन आपल्याला डॉक्टरांनी म्हणजे पेशंटला डॉक्टरांनी दिलेलं आहे आपल्यापर्यंत आले त्याच्यावर पेशंटचे जे काही डाऊट्स असतील किंवा जे काही क्वेश्चन्स असतील हे दूर करण्याचे काम फार्मसिस्टनी करायचं असतं. म्हणजे आपण बघतो आपण एखाद्या मेडिकल शॉप मध्ये जातो की आपल्याला डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं ते घेऊन आपण मेडिकल मध्ये जातो. मग ते काय आता आपल्याला माहिती का डॉक्टरांनी लिहिलेलं असतं की 1 गोळी सकाळी 1 गोळी संध्याकाळी 1 गोळी दुपारी असं दिलेलं असतं. पण आपण प्रिस्क्रिप्शन बघतो का किंवा आपल्याला प्रिस्क्रिप्शन वरचं वाचलेलं त्यांनी लिहिलेलं असतं पण आपण बघतो का? आपण मेडिकल शॉप मध्ये जे फार्मसिस्ट आहेत त्यांनाच विचारतो की ह्या गोळ्या कशा घ्यायच्या. बरोबर आहे ना मी सांगते ते? बरोबर आहे. आपण वेल एज्युकेटेड आहोत त्यामुळे आपण बघतो की प्रिस्क्रिप्शन मध्ये गोळ्यांचं टायमिंग किती आहे. जे वेल एज्युकेटेड नाही आहेत किंवा ज्यांचं एज्युकेशन नाही आपण आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांचं मग ते काय करणार जे फार्मसिस्ट आहेत त्यांना विचारणार की ह्या गोळ्या कशा घ्यायच्या. मग त्यांचे जे क्वेश्चन आहेत मग हे कशा बरोबर घ्यायच्या किंवा आपण मेडिसिन देताना फार्मसिस्ट तर सांगतोच की हे फॉलो करायचं किंवा ह्या डाएट सोबत ह्या गोळ्या घ्यायच्या. मग जे पेशंटचे पण काही क्वेश्चन असतील की हे कशासाठी किंवा ह्यानी काय होतं हे जे असतं पेशंटचं किंवा हे सांगण्याचं काम पण फार्मसिस्टचं असतं.
देन ओव्हर द काउंटर ओटीसी ड्रग. ओटीसी ड्रग म्हणजे काय, तर असे ड्रग जे प्रिस्क्रिप्शन शिवाय पेशंटला दिले जातात. म्हणजे आपण एखाद्या वेळेस आपल्या कम्युनिटीमध्ये आहे की जर छोटा आजार असेल, सर्दी खोकला, तर आपण काय करतो, डायरेक्ट डॉक्टरकडे नाही जात. ही आपली टेंडन्सी आहे. डायरेक्ट डॉक्टरकडे न जाता आपण डायरेक्ट मेडिकल शॉप मध्ये जातो आणि किंवा फार्मसी मध्ये जातो आणि त्यांना सांगतो की हे आहे औषध द्या मला, हे आज हे होते किंवा सर्दी आहे औषध द्या. मग जे हे औषध आहेत की आपण डायरेक्ट मेडिकल शॉप मधून घेतोय, मग त्याचं काउन्सिलिंग पण फार्मसिस्टला करावं लागतं, कम्युनिटी फार्मसिस्टला. कळालं का ओटीसी म्हणजे काय, ओव्हर द काउंटर. असे ड्रग की आपण प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकल मधून घेतो. समजले का? Yes, हो ma'am. मॅम. येस मॅम. हा. अँड द गिव्हर, नंतर अजून काही काम आहे फार्मसीचं. अँड गिव्ह द ऍडवाइस ऑन द हेल्थ केअर सप्लायर्स. मग हेल्थ केअर सप्लायर्स मध्ये काय येतं, एनी ॲटम दॅट इज इसेन्शियल फॉर ट्रीटिंग अन इलनेस ऑर इंजुरी. म्हणजे हेल्थ केअर सप्लायर्स हे मेडिसिन मध्ये येत नाही. मेडिसिनच्या सोबत आपण जे काही त्यांना एक्स्ट्रा सप्लिमेंट देणार आहोत किंवा एक्स्ट्रा आपण गोळ्या देणार आहोत, हे हेल्थ केअर सप्लायर्स मध्ये येतं. आणि ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट. ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट मध्ये काय येतं की असे टूल्स विच आर युज्ड इन द पेशंट होम. म्हणजे आता आपण बघतो की व्हील्स चेअर असतील किंवा वॉकर असतील किंवा ऑक्सिमीटर. कोरोनाच्या काळात तर ऑक्सिमीटर प्रत्येक मेडिकल शॉप मध्ये असायचं. मग ऑक्सिमीटर मेडिकल शॉप मध्ये असतं. मग हे ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट मध्ये येतं. व्हीलचेअर असते किंवा वॉकर्स असतात, हे आपण डायरेक्ट हॉस्पिटल मधून पण घेतो, पण काही काही मेडिकल शॉप असे असतात की त्यामध्ये हे पण आपण सप्लाय करतो. मग बँडेज वगैरे असेल, मग हे कशात येतं तर ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट मध्ये येतं. हे पण आपण मेडिकल शॉप मध्ये ठेवलं पाहिजे किंवा असतं त्या मेडिकल शॉप मध्ये. किंवा त्याचं काउन्सिलिंग कसं करायचं, आता ऑक्सिमीटर कसा वापरायचा हे कुणाला माहिती का, म्हणजे त्याचं ऑक्सिजन आपण कसं चेक करायचं, कुणी केलंय का, म्हणजे कुणाच्या घरी वगैरे आहे का ऑक्सिमीटर? हो आहे मॅम. हा. हो मॅम. मग ते ऑक्सिमीटर मॅडम. आपण हा म्हणजे काही काही जणांच्या असतील किंवा काही काही जणांच्या नसतील पण. मग जे आपण ऑक्सिमीटर जेव्हा आपण खरेदी करायला जातो हॉस्पिटल मध्ये किंवा नाईक नवरे सर इकडच्या केबिन मध्ये, हा हॉस्पिटल मध्ये म्हणजे आपण मेडिकल शॉप मध्ये जातो, मग डायरेक्ट ऑक्सिमीटर घेतो, पण आपण त्यांना विचारतो की हे कसं यूज करायचं. ते सांगतात आपल्याला की यूज कसा आहे ह्याचा, किंवा किती ऑक्सिजन असल्यानंतर काय फायदा, किंवा किती असायला पाहिजे मिनिमम ऑक्सिजन. मग हे जे सांगण्याचं काम आहे ते कम्युनिटी फार्मसी मध्ये फार्मसिस्ट करतो. समजलं का कम्युनिटी फार्मसी मध्ये काय काय रोल आहेत फार्मसिस्टचे? Yes, ma'am. ओके. सांगू शकता का मला कोण की काय आहेत रोल, मी जे आता सांगितलं तुम्हाला ते? समजलं का मी काय सांगितलं ते? का एकदा रिपीट करू? समजलं मॅम. ओके. सांगू शकेल का मला कोणी? मॅम रिपीट करा सांगू? प्लीज. ओके. जे सांगू आता कोण म्हणलं की जे सांगते मला? मी. हा, आवाज येत नाही. तुम्ही म्हणजे कोण आहे तुम्ही? नाव सांगा आणि स्टार्ट करा. म्हणजे कळत नाहीये मला की कुणाचा आवाज येतोय, त्यामुळे तुम्ही नाव सांगा तुमचं आणि स्टार्ट करा. मी आता जे काय सांगितलं ते. रुपाली राऊत. हा ठीक आहे, सांगा.
कम्युनिटी फार्मसीमध्ये प्रॅक्टिस झाल्यानंतर म्हणजे होण्यासाठी स्किल असायला पाहिजेत किंवा एखादी अर्जंट केस असली तर ती मॅनेजमेंट करता आली पाहिजे. त्याचबरोबर जी जी प्रिस्क्रिप्शन वरील औषध आहेत त्याबद्दलचे जे प्रश्न असतील ते औषध घेणाऱ्यांना त्याची उत्तर पेशंटला. देता आली पाहिजेत. हा. हा आणि त्याचबरोबर प्रिस्क्रिप्शन शिवाय जे औषध मागतात ते म्हणजे ते देतात. परत त्याबद्दल ऍडवाइस सांगायचे असते. परत तसंच ऑक्सिजन हा. ऑक्सिजन ऑक्सिजन सिलेंडर नाही पुरवत, ऑक्सिमीटर पुरवतो. ऑक्सिमीटर असे इक्विपमेंट, व्हीलचेअर, ऑक्सिमीटर किंवा अजून काही इक्विपमेंट असतील ड्रगच्या रिलेटेड किंवा मेडिकल फील्डच्या रिलेटेड जे इक्विपमेंट असतील ते पुरवतो. ओके, तुम्ही सांगितलं छान. मी हे सांगत होत. हा प्लीज रिपीट करता का? मला हा, कॉल मी आला कर- सरांचा. हा ओके, मी Mic रिपीट वर करते. सरांचा. हा ओके, मी रिपीट करते तुम्हाला अजून ओके. एकदा. हा, तुम्ही स्टार्टिंग पासून नव्हतात का? म्हणजे कॉल आला होता तुम्हाला? बरं ठीक आहे, मी हे रिपीट करते तुम्हाला. कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय आहे, तर आपण रिटेल मेडिकल शॉप बघतो आपल्या एरियामध्ये, तर त्याला कम्युनिटी फार्मसी म्हणतात. मग आपण मेडिकल शॉप आपण बघतोय एरियामध्ये आपल्या किंवा आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये असतील, तर ते काय रोल प्ले करतात आपल्या फार्मसी प्रॅक्टिस मध्ये, तर ते इथं सांगितलं आहे. कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, तर प्रॅक्टिस ऑफ अ फार्मसी इन द कम्युनिटी सेटिंग. म्हणजे कम्युनिटी सेटिंग म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, तर ग्रुप ऑफ पीपल म्हणजे जे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कम्युनिटी फार्मसी वर्क होते. आणि कम्युनिटी फार्मसी रेग्युलेट करण्यासाठी आपल्याला जे काही लागतं तर ते काय लागतं, तर प्रोफेशनल स्किल महत्वाचं आहे. किंवा आपण जी डिग्री घेतो ही डिग्री मध्ये आपल्याला पूर्ण शिकवतात की काय करायचं, आपण पेशंट आल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग कसं करायचं, हे जे आहे, तर प्रोफेशनल स्किल्स त्यांना पाहिजेत कम्युनिटी फार्मसिस्टला. जो मेडिकल शॉप मध्ये जे फार्मसिस्ट आहेत त्यांना प्रोफेशनल स्किल पाहिजे. इन मेनी केसेस मॅनेजमेंट ॲबिलिटी पाहिजे. तर एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी केस असेल तर मॅनेज कशी करायची, ती मॅनेजिंग ॲबिलिटी त्यांच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर इन ऍडिशनल टू द डिस्पेन्सिंग फार्मास्युटिकल्स, म्हणजे फार्मास्युटिकल्स म्हणजे काय, तर जे आपण औषधं वगैरे देतो किंवा टॅबलेट, कॅप्सूल, मेडिसिन्स आपण देतो, तर त्यांना फार्मास्युटिकल्स म्हणायचं. मग ते डिस्पेन्स करण्यासाठी किंवा ते देण्यासाठी म्हणजे ते द्यायचेच आहेत. आणि त्यानंतर अजून काय रोल प्ले करायचे, तर कम्युनिटी फार्मसिस्ट आन्सर द क्वेश्चन अबाउट द प्रिस्क्रिप्शन. म्हणजे जे प्रिस्क्रिप्शन आपल्यापर्यंत आले, डॉक्टरांनी जे आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिले, त्याचे जे क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील पेशंटचे, की ते कोणत्या प्रकारे घ्यायचे किंवा कशासोबत घ्यायचे, कोणत्या डोस मध्ये घ्यायचे, किती डोस मध्ये घ्यायचं, की त्यांना सांगितलेलं असतं डॉक्टरांनी की सकाळी संध्याकाळी किंवा सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 घ्यायचे. काय काय मेडिसिन्स असते ते दोन्ही टाइम घ्यायचे. मग जे ते टाइम त्यांनी दिलेला आहे ते पेशंटला सांगायचा. मग मी तुम्हाला सांगितलं, मग हे झालं प्रिस्क्रिप्शन ड्रग बद्दल. मग ओव्हर द काउंटर जे ड्रग असतात, ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे काय, तर प्रिस्क्रिप्शन शिवाय डॉक्टरांनी त्यांना लिहून देतात प्रिस्क्रिप्शन. मग त्याच्याशिवाय पेशंट आपल्याकडे येतो की छोट्या आजारांवर किंवा एखाद्या पेशंटचं डोकं दुखतं किंवा एखाद्यांना सर्दी असते, खोकला असतो, जे असे लहान म्हणजे छोटे आजार आहेत, त्याच्यावर आपण काही पेशंट डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नाही जात, ते कुणाकडे येतात, तर मेडिकल शॉप मध्ये येतात. मग जे बिना प्रिस्क्रिप्शनचे ड्रग आहेत हे आपल्या फार्मसिस्ट म्हणजे आपल्या जे प्रोफेशन आहे
ह्यामध्ये असं सांगितले की प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्ही कोणतेच ड्रग देऊ नका पेशंटला, त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो. पण आपल्याकडे जनरल प्रॅक्टिस मध्ये काय चालतं, तर एखादा छोटा आजार असेल किंवा सर्दी खोकला किंवा कुणाचं डोकं दुखतंय, ते डायरेक्ट डॉक्टरकडे नाही जात, ते फार्मसिस्ट कडे येतात आणि तिथून मेडिसिन्स घेतात. मग हे जे मेडिसिन्स आहेत ओव्हर द काउंटर ड्रग, मग ह्याचं डिस्पेन्स करताना आपण पेशंटला काय सांगितलं पाहिजे, हे फार्मसिस्टनं म्हणजे जे आपण सांगतो ते फार्मसिस्टनं सांगितलं पाहिजे. अँड गिव्ह ऍडवाइस ऑन द हेल्थ केअर सप्लिमेंट. मग हेल्थ केअर सप्लिमेंट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आता, तर पेशंटचा डिसीज क्युअर करण्यासाठी आपल्याला जे काही आपण सप्लिमेंट देतो त्यांना, ड्रग बरोबर जे एक सप्लिमेंट देतो, एखादा आपण विटॅमिन्सची गोळी देतो किंवा बाकीचे जे आहेत सप्लिमेंट्स देतो त्यांना, तर ते हेल्थ केअर सप्लिमेंट्स मध्ये येतं, जेणेकरून त्यांचा डिसीज आहे किंवा जे त्यांची इंजुरी आहे, इलनेस आहे, ते लवकर ट्रीट व्हावं, त्याच्यासाठी आपण हेल्थ केअर सप्लिमेंट्स देतो. आणि ड्युरेबल मेडिकल इक्विपमेंट्स म्हणजे काय येतं ह्याच्यात, तर वॉकर्स असतील, व्हीलचेअर असतील किंवा ऑक्सिमीटर आता आपण बघितलं की कोरोनाच्या काळात खूप जणांनी घेतले, ज्यांना गरज होती ते त्यांनी घरी घेऊन गेले. मग हे जे आहेत म्हणजे ड्युरेबल टूल्स म्हणजे काय, तर ड्युरेबल इक्विपमेंट टूल्स विच आर युज्ड इन द पेशंट होम, म्हणजे जे पेशंटच्या घरी वापरायला आपण देऊ शकतो, ते पेशंटला हँडलिंग जमलं पाहिजे. हे ते कसं हँडल करायचं हे कोण सांगतं त्यांना, तर कम्युनिटी फार्मसिस्ट. समजलं का आता? येस मॅम. हा, थँक्यू. ओके. देन नेक्स्ट, कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणजे काय समजलं ना सगळ्यांना? येस मॅम. अजून काही डाऊट आहेत का त्याच्याबद्दल? नो मॅम. ओके, आता आपण बघूयात क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणजे काय. जे क्लिनिकल फार्मसिस्ट आहेत ते आपण बघितलं की क्लिनिक म्हणजे काय, तर हॉस्पिटलच्या लगत जे काही म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलच्या शेजारी जे काही मेडिकल शॉप आहेत, आता त्यांचं काम काय आहे ते बघूयात आपण. आणि जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये किंवा जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात त्याच्यामध्ये जे फार्मसिस्ट काम करतात, त्यांचं काय काम आहे हे आपण आता बघूयात. हे आता आपण जे काही बघितलं ते रिटेल फार्मसी शॉप मध्ये, हे कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणजे काय आपण ते बघितलं. मग हे काम कुठं करतात, तर आपण जे लोकल एरिया असतं आपलं किंवा आपला एरिया असतो त्यामध्ये जे मेडिकल शॉप आहेत तिथं हे कम्युनिटी फार्मसिस्ट काम करते. आणि जे हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटलमध्ये जे फार्मसिस्ट आहेत ते क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये येतात. मग आता हॉस्पिटल फार्मसिस्टचे जे ऍडिशनल रोल आहेत ते आपण बघूयात ह्या पॉइंट मध्ये. मग क्लिनिकल फार्मसिस्टचे काय रोल आहेत? क्लिनिकल फार्मसिस्ट म्हणजे हॉस्पिटल, म्हणजे थोडा फरक आहे हॉस्पिटल फार्मसिस्ट आणि क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये, ते क्लिअर होऊन जाईल इथं तुम्हाला. क्लिनिकल फार्मसिस्ट प्रॅक्टिस इन डायरेक्ट पेशंट केअर इन हॉस्पिटल्स. मी जे आता तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट कुठं प्रॅक्टिस करतात हे, तर पेशंट केअर इन हॉस्पिटल, डायरेक्ट पेशंट केअर म्हणजे ह्यांचा संबंध डायरेक्ट पेशंटशी येतो. मग ह्याच्यात मी तुम्हाला काल मॉनिटरिंगचा जो सांगितला होता पॉइंट, तो ह्याच्यात उपयोगाला येतो की त्याचं पेशंट मध्ये गेल्यानंतर ड्रग आपलं काय इफेक्टिव्हनेस दाखवतं किंवा त्याच्यावर पेशंट मध्ये आपला ड्रग पेशंट मध्ये गेल्यानंतर काय इफेक्ट दाखवतो, त्याचे साईड इफेक्ट वगैरे, हे आपण इथं मॉनिटरिंग करतो क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये किंवा हॉस्पिटल फार्मसिस्ट मध्ये. मग आपण वन बाय वन बघूयात ह्याचं काय आहे ते. क्लिनिकल फार्मसिस्ट प्रॅक्टिस इन डायरेक्ट पेशंट केअर इन द हॉस्पिटल्स, म्हणजे हे हॉस्पिटलमध्ये काम करतात. अँड अदर हेल्थ केअर फॅसिलिटी,
म्हणजे हॉस्पिटल्स मध्ये पण काम करतात आणि अदर हेल्थकेअर फॅसिलिटी बाकीचे जे काही हेल्थकेअर फॅसिलिटी आहेत त्यामध्ये पण हे काम करतात. देन व्हाईल हॉस्पिटल फार्मसिस्ट, आता हे क्लिनिकल फार्मसिस्ट झालं. मग हॉस्पिटल फार्मसिस्ट काय करतं तर हॉस्पिटल फार्मसिस्ट फोकस ऑन प्रिपेरिंग द प्रिस्क्रिप्शन्स फॉर द पेशंट. हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे काय करतात, हे पेशंटला प्रिस्क्रिप्शन द्यायचं काम करतात. Focus on the preparing the prescriptions for the patient. Then clinical pharmacist. Clinical pharmacist and the hospital pharmacist are the both involved in the providing medication to the patient. हे दोन्ही पण पेशंटला मेडिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. Their scope of duties difference, म्हणजे देअर स्कोप ऑफ ड्युटीज डिफरंट, म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या ड्युटीज मध्ये काम करतं, त्याच्या ड्युटी वेगळ्या असतात, पण त्यांचं एम काय आहे तर पेशंटला मेडिकेशन पुरवणं किंवा पेशंटची जी केअर आहे, हेल्थ केअर आहे हे बघणं. अँड क्लिनिकल फार्मसिस्ट आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऍडिशनल ट्रेनिंग. क्लिनिकल फार्मसिस्टला ऍडिशनल ट्रेनिंग जे असतं किंवा एक्स्ट्रा जे ट्रेनिंग असतं हे करावं लागतं. समजलं का आता हे? ह्यात फक्त त्यांनी सांगितले की क्लिनिकल फार्मसिस्ट हे हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि अदर हेल्थकेअर फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतात. देन हॉस्पिटल फार्मसिस्ट फोकस कशावर असतो तर प्रिपरेशन ऑफ अ प्रिस्क्रिप्शन. मग प्रिस्क्रिप्शन प्रिपेअर करतात हॉस्पिटल फार्मसिस्ट. देन clinical pharmacist and the hospital pharmacist are both involved in providing medication. ह्यांचं एम एकच आहे की पेशंटला मेडिकेशन प्रोव्हाइड करायचं किंवा मेडिसिन्स प्रोव्हाइड करायचं आणि हेल्थ केअर सिस्टीम त्यांना प्रोव्हाइड करायची, पण त्यांच्या ड्युटीज वेगळ्या वेगळ्या आहेत. क्लिनिकल फार्मसिस्ट साठी रिक्वायर्ड टू कम्प्लीट ऍडिशनल ट्रेनिंग. क्लिनिकल फार्मसिस्ट साठी एक्स्ट्रा जे ट्रेनिंग आहे ते त्यांनी केलं पाहिजे किंवा करतात ते. हा, आता हॉस्पिटल फार्मसी वर्सेस क्लिनिकल फार्मसी, म्हणजे जे काही तुमचे जे रोल आहेत क्लिनिकल आणि हॉस्पिटलचे ते इथं बघूयात आपण. आता क्लिनिकल फार्मसिस्ट काय करतं तर क्लिनिकल फार्मसिस्ट इन्क्लूड हॉस्पिटल फार्मसिस्ट अँड कम्युनिटी फार्मसिस्ट. म्हणजे जे क्लिनिकल फार्मसिस्ट आहेत हे कुठं काम करतात? हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी. हा, मग क्लिनिकल फार्मसिस्ट जे आहेत जे हॉस्पिटलमध्ये काम करतात ते त्यांच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं तर हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे जे हॉस्पिटलमध्येच काम करतात पण त्यांचं थोडं ऍडिशनल वर्क असतं की ते प्रिस्क्रिप्शन पण देऊ शकतात किंवा थोड्याफार प्रमाणात त्यांनी सांगू शकतात की ऍडवाइस देऊ शकतात पेशंटला की प्रिस्क्रिप्शन मध्ये. ते हॉस्पिटल फार्मसिस्ट मध्ये येतात. आणि क्लिनिकल फार्मसिस्ट हे हेल्थकेअर पूर्ण पेशंटचं जे मॉनिटरिंग आहे किंवा बाकीचे जे काही काम आहे ते त्याच्यामध्ये येतं क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये. मग असा पॉइंट आहे इथं तर क्लिनिकल फार्मसी इन्क्लूड्स हॉस्पिटल फार्मसिस्ट अँड कम्युनिटी फार्मसी. मग कम्युनिटी फार्मसी म्हणजे हे कुठं रोल करतात मी तुम्हाला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये नाही, कम्युनिटी फार्मसिस्ट. आता जो आपण ह्याच्या बॅकची फर्स्ट स्लाइड घेतली त्यात मी काय सांगितलं की कम्युनिटी फार्मसिस्ट कुठं वर्क करतं? लोकल ठिकाणी. हा, लोकल एरियामध्ये कम्युनिटी फार्मसिस्ट असते. हा, राईट. मग इथं काय पॉइंट सांगितलं त्यांनी, क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये काय इन्क्लूड असतं तर हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये जे फार्मसिस्ट आहेत ते आणि कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणजे हे यांचं टायअप असतं, म्हणजे हे एकमेकांना लिंक आहेत. जर एखादी मेडिसिन आपल्याला हॉस्पिटलमध्ये नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे फार्मसी आहे तिथं नाही सापडली तर आपण काय करतो
कम्युनिटी फार्मसिस्ट कडे जातो आणि त्यांच्याकडून आपण औषध घेतो. समजली का ही लिंक ह्यांना काय म्हणायचंय ते? क्लिनिकल फार्मसिस्ट मध्ये काय येतं तर हॉस्पिटल फार्मसिस्ट अँड कम्युनिटी फार्मसिस्ट ही Yes. लिंक आहे. हा, दे आर द पीपल्स हु वर्क्स इन द हेल्थ केअर फील्ड. म्हणजे हे जे 3 कम्युनिटी आहेत किंवा जे हे 3 मी फार्मसिस्ट सांगितले, क्लिनिकल, हॉस्पिटल अँड कम्युनिटी, हे कशात काम करतं? हु वर्क्स इन द हेल्थ केअर फील्ड. म्हणजे हेल्थ केअर म्हणजे काय तर पेशंटची हेल्थ कशी आहे किंवा ती रेग्युलेट कशी करायची, हे जे काय येतं तर ते हेल्थ केअर मध्ये येतं. मग ती फील्ड रेग्युलेट करण्यासाठी हे 3 पीपल वर्क करतात. अँड हॅव अ मेन रोल इन अ प्रिस्क्रिप्शन. म्हणजे जे प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांनी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याचा मेन रोल आहे. Then hospital pharmacists are referred to those who work in a hospital, while community pharmacists are those who work in independent pharmacy. हे काय आहे ह्याच्यात? द हॉस्पिटल फार्मसिस्ट आर रेफर्ड टू दोज हु वर्क इन अ हॉस्पिटल व्हाईल कम्युनिटी. म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगितलं की हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणजे काय तर हॉस्पिटलमध्ये वर्क करणारे, आणि जे कम्युनिटी फार्मसिस्ट आहेत ते कुठं वर्क करतात तर इंडिपेंडंट फार्मसी. आपण जे लोकल फार्मसी आता आपण म्हणलं ते म्हणजे इंडिपेंडंट फार्मसी, म्हणजे स्वतःची फार्मसी ओपन करून तिथं ते वर्क करतात कम्युनिटी फार्मसिस्ट. समजलं का ह्या 2 स्लाइड मध्ये काय आहे? येस मॅम. Yes, ma'am. ओके, येस मॅम. ठीक आहे. देन नेक्स्ट, तर इंडस्ट्रियल फार्मसी. इंडस्ट्रियल फार्मसी, मॅम लेक्चरचं टायमिंग संपलंय की. संपलं मॅडम. ओके सॉरी, मी स्टॉप करते. आपण हे इंडस्ट्रियल फार्मसी, हॅलो मॅम, हा सोमवारपासून ऑफलाईन कॉलेज भरणार आहे का? 2 मिनिटं थांबा, मी सांगते तुम्हाला. माझी स्क्रीन दिसते का आता तुम्हाला? No, ma'am. हो मॅम. हा, ओके. No, नाही, ma'am.